नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती। तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची गुड न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आणि ती म्हणजेच कोणती? आर-आर-बी रिक्रुटमेंट 2024। आर-आर-बी म्हणजेच काय? रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ज्युनियर इंजिनियरची रिक्रुटमेंट आलेली आहे। रेल्वे ज्युनियर इंजिनियर भरती 2024 तुम्हाला पाहायला मिळत आहे। अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज हे तुमच्यासाठी असणार आहे। तर एकूण किती पदे पाहायला मिळणार आहे तुम्हाला? ज्युनियर इंजिनियर या पदासाठी तुम्हाला एकूण पोस्ट पाहायला मिळत आहे 7911 पोस्ट। रेल्वेकडून नवीन नोटीस प्रसिद्ध झालेला आहे आणि या नोटीस प्रमाणे तुमची जाहिरात जुलै किंवा ऑगस्टमध्ये येणार, 100% येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा नोटीस जाणून घेऊया। अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज असणार आहे। यामध्ये वॅकन्सी सुद्धा लिहिलेल्या आहेत। त्याआधी तुम्ही जर जेवढेही जेई ज्युनियर इंजिनियर म्हणजेच डिप्लोमा आणि बी ज्यांचं झालं असेल त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करणं फारच गरजेचं आहे। कारण असल्या प्रकारचे नोटिफिकेशन स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब याच्या व्यतिरिक्त कुठलीही महाराष्ट्रातील प्रत्येक डिप्लोमा आणि बीच्या विद्यार्थ्यांसाठी हे चॅनल अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासाठी एकदा सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून घ्यायची। ओके, चला एकदा नोटीस जाणून घेऊया। त्या नोटीसमध्ये काय लिहिलेलं आहे, कशा प्रकारची वॅकन्सी असणार आहे, एक्झाम कधीपर्यंत होऊ शकते, कोणत्या आर-आर-बीला नोडल आर-आर-बी बनवलेला आहे एक्झाम घेण्यासाठी, अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज तुमच्यासाठी असणार आहे। ओके, आणि तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जर जॉईन नसेल झाला तर त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो। तिथे जाऊन तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर सुद्धा जॉईन व्हायचं आहे। ओके, चला सुरू करूया आपण आजचा व्हिडिओ। छोटासा व्हिडिओ असणार आहे। जर व्हिडिओ मोठा होईल तर स्पीड तुम्ही 1.5 टाइम्स सुद्धा करून घेऊ शकता। बघून घेऊया त्या नोटीसमध्ये काय लिहिलं आहे ते बघा। तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, इथे लिहिलेलं आहे भारत सरकार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, रेल मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे बोर्ड इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे। नंबर बघा 2024/F RRB 2513 PT1 न्यू दिल्ली, डेटेड 13/6/2024। इथं बघा काय लिहिलंय, द प्रिन्सिपल चीफ पर्सनल ऑफिसर म्हणजे CPO ऑल झोनल रेल्वे अँड प्रोडक्शन युनिट। जेवढे पण झोनल रेल्वे आहे, किती 18 झोन किंवा 21 झोन येतात, छोटे झोन पकडले तर अशा पूर्ण झोनला हा नोटीस गेलेला आहे। सब्जेक्ट बघा कोणता सब्जेक्ट आहे, महत्त्वाचा सब्जेक्ट असणार आहे बघा। इथे सब्जेक्ट सुद्धा लिहिलेला आहे। सब्जेक्ट असेसमेंट ऑफ वॅकन्सीज फॉर द पोस्ट ऑफ जेई DMS CMA इंडेंटेड ऑन OIRMS पोर्टल, म्हणजे ज्या पोर्टलवर तुमच्या वॅकन्सी आहेत त्या तेवढ्याही वॅकन्सी तुम्हाला असेसमेंट करायच्या आहे। अशा जेईच्या तुम्हाला वॅकन्सी असेसमेंट करायच्या आहे। आता समोर बघा यामध्ये काय लिहिलेलं आहे, अत्यंत महत्त्वाचा नोटीस आहे विद्यार्थी मित्रांनो। या बघा, इन्स्ट्रक्शन वेअर इश्यू वाईड बोर्ड लेटर नंबर। हा जो लेटर नंबर होता कोणत्या तारखेला, 10/4/2024 आणि 23/4/2024चा लेटर नंबर जो होता, असेसिंग करायची होती वॅकन्सी कोणाची, ज्युनियर इंजिनियर इन्क्लुडिंग DMS आणि CMA याच्या पोस्ट असतात। NTPC कशाच्या या येतात, तुमच्या मेडिकलच्या पोस्ट असतात। तर ग्रॅज्युएट अँड अंडर ग्रॅज्युएट अँड पॅरामेडिकल कॅटेगरी ऑफ पोस्ट ऑफ झोनल रेल्वे अँड प्रोडक्शन युनिट याचा असेसमेंट करायचं होतं। असेसमेंट म्हणजे तुमच्या झोनमध्ये किती वॅकन्सी खाली आहे ह्या सर्वाचं असेसमेंट तुम्हाला करायचं होतं, असं ह्या लेटरमध्ये लिहिलेलं होतं। दुसरा पॉईंट बघा काय लिहिलेला आहे, न्यू हॅज बीन डिसाइडेड by board to filling up the entire direct recruitment junior engineer depot DMS म्हणजे डिपॉट मटेरियल सुपरिटेंडेंट, CMA म्हणजे केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट, केमिकल सुपरवायझर, इथे लिहिला रिसर्च लेवल 7 इन RDSO, मेटलर्जी सुपरवायझर रिसर्च लेवल 7 RDSO as assessed in OIRMS by zonal railway and production unit. Accordingly, indent for JE DMS CMA vacancy place in OIRMS approved by the board are as under। म्हणजे एवढ्या ज्या वॅकन्सी होत्या त्यांनी अप्रूव्ह दिलेला आहे। आता एवढ्या वॅकन्सी तुम्हाला पब्लिश होऊन तुम्हाला त्याची जाहिरात लवकरच पाहायला मिळणार। मग त्या वॅकन्सी कोणत्या होत्या एकदा बघून घ्या। त्या वॅकन्सीचा टेबल सुद्धा इथे दिलेला आहे बघा। ज्युनियर इंजिनियर पहिली पोस्ट बघा, सिरियल नंबर 1 मध्ये बघा, ज्युनियर इंजिनियर जेई सेफ्टी अँड नॉन सेफ्टी कॅटेगरीमध्ये 7346 पोस्ट तुम्हाला ज्युनियर इंजिनियरच्या पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रांनो। ऑल ओव्हर इंडियामध्ये मागच्या वेळेस 13,000 समथिंग पोस्ट होत्या, 13,000 13,500 आता कमी आहे थोड्या, परंतु भरपूरशा प्रमाणात तुम्हाला 7,500च्या जवळपास कशाच्या वॅकन्सी पाहायला मिळत आहे, ज्युनियर इंजिनियरच्या वॅकन्सी पाहायला मिळत आहे। त्याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो,
DMS म्हणजे डिपोट मटेरियल सुप्रिटेंडेंट, DMSच्या 398 वॅकन्सी पाहायला मिळत आहे. आणि त्यानंतर बघा तुम्हाला CMAचे सुद्धा वॅकन्सी पाहायला मिळत आहे, 150 वॅकन्सी पाहायला मिळत आहे. त्यानंतर केमिकल सुपरवायझर रिसर्चच्या तुम्हाला 5 वॅकन्सी पाहायला मिळत आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त मेटलर्जिकल सुपरवायझर रिसर्च लेवल 7 इन RDSO याच्या 12 वॅकन्सी पाहायला मिळत आहे. अशा टोटल तुम्हाला रेल्वेमध्ये किती वॅकन्सीची ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे, तर टोटल 7,911 वॅकन्सी तुम्हाला टोटल रेल्वेमध्ये पाहायला मिळणार आहे. अत्यंत महत्त्वाची बाब आहे. जेवढी जेईचे जे विद्यार्थी होते, जेईची तयारी करणारे, आता सेंट्रल गव्हर्नमेंटकडे लक्ष द्या. रेल्वेची वॅकन्सी चांगली वॅकन्सी येते, पे लेवल पण चांगलं मिळते, एट पे कमिशन लागणाऱ्या फॅसिलिटी चांगल्या असतात रेल्वेकडून. पूर्ण भारतात तुम्ही प्रवास करू शकता, कुठल्याही प्रकारचा चार्ज न लागता. तर असल्या प्रकारचे तुम्हाला इथे ॲडव्हान्टेज मिळते. चला, त्याच्या व्यतिरिक्त आता समोरच्या बाबी जाणून घेऊया. अत्यंत महत्त्वाची तुमच्यासाठी न्यूज असणार आहे. यामध्ये काय लिहिलेलं आहे बघा, हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. फर्दर रिक्रुटमेंट प्रोसेस ऑफ कंडक्टिंग CBT म्हणजे कारण तुमचं सिलेक्शन कशाच्या मार्फत होणार आहे, तुमची परीक्षा होईल. आता Tier 1 Tier 2 दोन याच्यामध्ये पहिले प्री आणि नंतर मेन्स. यावेळेस काय पॅटर्न राहील ते आपण एकदा बघून घेऊ जेव्हा पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट येईल तेव्हा. फर्दर रिक्रुटमेंट प्रोसेस, आता याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ते कंडक्टिंग CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल, शाल बी टेकन बाय RRBs म्हणजे जेवढेही RRB आहे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डचे जेवढेही झोन आहे तेवढ्या ऑल ओव्हर इंडियामध्ये काय होईल, CBT एक्झाम होणार आहे. विथ RRB भुवनेश्वर बिंग द नोडल RRB. मग ही एक्झाम कंडक्ट करण्यासाठी नोडल RRB म्हणून कोणाला दिलेला आहे, तर RRB भुवनेश्वरला. RRB जी भुवनेश्वर आहे त्यांना नोडल RRB म्हणून एक्झाम कंडक्ट करण्यासाठी RRB भुवनेश्वरला बनवलेलं आहे. ओके, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे लिहिलेलं आहे राजीव गांधी ED एक्स डायरेक्टर RRB रेल्वे बोर्ड यांनी हे लेटर पब्लिश केलेलं आहे. कोणत्या डेटला पब्लिश केलेलं आहे, 13 तारखेला पब्लिश केलेलं आहे. आणि ही कॉपी कोणाकोणाला दिलेली आहे एकदा बघून घ्या. कॉपी टू चेअर, बघा, कॉपी टू चेअरमॅन ऑल, इथे लिहिलेलं आहे कॉपी टू चेअरमॅन ऑल रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड फॉर NA. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो ही महत्त्वाची न्यूज होती तुमच्यासाठी. मी सर्व इथे तुम्हाला सांगितले. 13 तारखेला कालच्या डेटला हे पत्र आलेलं होतं. OIRMS नुसार आता रिक्रुटमेंट होणार आहे. आणि टोटल तुम्हाला जेईचे पदं तुम्हाला 7,346 पदे पाहायला मिळणार आहे. तर त्यामध्ये सर्व ब्रांच इलिजिबल असतात. कोणकोणत्या, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ब्रांचेस असतात, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स ह्या सुद्धा ब्रांच इथे अवेलेबल असतात. ओके, तर महत्त्वाची ही रिक्रुटमेंट तुमच्यासाठी ठरणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ही रिक्रुटमेंट तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता स्टेटकडे थोडं कमी लक्ष देऊन सेंट्रलकडे लक्ष द्या. याच्या आधी सुद्धा ज्या रिक्रुटमेंट आल्या होत्या त्याकडे लक्ष द्या. सातत्यानं अभ्यास करत राहा आणि आपली एक जागा मात्र नक्की निश्चित करा. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील जेवढेही डिप्लोमा आणि B वाले विद्यार्थी असेल त्यांनी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होते, येणारे सर्व क्लास लिंक, नोटिफिकेशन, स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब याची संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन नसेल झाला तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथे सुद्धा तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे इलेक्ट्रिकल नॉलेज बाय सचिन सर. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची माहिती दिली मी तुम्हाला. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन, नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्यासमोर लवकर येईल. तोपर्यंत बाय.